पुरुषांना ताब्यात घेतलेला आहे। ज्यावेळी या सगळ्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ, दारू आणि हुक्का देखील सापडलेला आहे। या सगळ्याचा तपास सुरू आहे। एकनाथ खडसेंचा जावई देखील या कारवाईमध्ये ताब्यात घेतला असल्याचं पोलिसांकडून माहिती समजते आणि आता देखील पोलिसांकडून या ठिकाणी चौकशी सुरू आहे। नेमके अंमली पदार्थ या सर्वांनी सेवन करण्यासाठी आणले कुठून याचा देखील पोलिसांकडून तपास सुरू आहे। यामध्ये काही राजकीय कनेक्शन्स आहेत का हे देखील पोलिसांकडून तपासलं जाते। मात्र आता वरती तपास सगळा सुरू आहे। पोलिसांकडून वेगवेगळ्या टीम्स या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि तपास सुरू असल्यामुळे माध्यमांना वरती जाण्यास पोलिसांकडून मज्जाव केला जातो। आपण पाहतोय की हा जे चॉकलेटी कलरची जी इमारत दिसते या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ही सगळी मध्यरात्री पोलिसांनी छापेमारी केली आणि या छापेमारीमध्ये 3 महिला आणि 5 पुरुषांना ताब्यात घेतलेला आहे। मद्यधुंद अवस्थेत हे सगळे होते। त्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी देखील पोलीस त्यांना घेऊन गेले असल्याची माहिती समजते। अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पोलिसांनी जप्त केलेले आहेत आणि अंमली पदार्थ जप्त केल्यानंतर या ठिकाणी दारूचा साठा देखील मोठ्या प्रमाणात असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जात आहे। मध्यरात्री ही सगळी छापेमारी केली गेलेली आहे आणि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ सापडल्यामुळे आणि मोठ्या प्रमाणात दारू या ठिकाणाहून जप्त केल्यामुळे पुणे शहरात एकूणच खळबळ उडाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। कारण की पोलिसांकडून दावा केला गेला होता की अंमली पदार्थ पुण्यामध्ये विकले जात नाहीयेत किंवा आले जात नाहीयेत। मात्र आता अशा प्रकारे रेव पार्टीमध्ये अंमली पदार्थ सापडल्यानंतर पुणे पोलिसांसमोर एक मोठं आव्हान आहे की नेमके हे अंमली पदार्थ आले कुठून, हे जे इतर जे लोक आहेत यामध्ये जे ताब्यात घेतलेले आहेत त्यांना नेमकं ते कुठून आले होते, त्यांची पार्टीचं प्लॅनिंग कसं झालं आणि यामध्ये आपण पाहतोय की फ्लॅटमध्ये घरात ही सगळी रेव पार्टी सुरू होते आणि पोलिसांनी गुप्त वार्ता विभागाकडून जी माहिती मिळाली किंवा गुप्त सूत्रांकडून जी माहिती मिळाली त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने रात्री या ठिकाणी छापामारी केली आणि या छापामारीमध्ये मोठा अंमली पदार्थ आणि दारू असेल किंवा हुक्का असेल हे देखील जप्त केलेले आहेत। तर ज्यांना ताब्यात घेतलेला आहे ते देखील मद्यधुंद अवस्थेत, अगदी स्त्रिया आणि पुरुष जे ताब्यात घेतलेले आहेत, जे 3 पुरुष आणि 5 पुरुष आणि 3 महिला ताब्यात घेतलेल्या आहेत त्या देखील मद्यधुंद अवस्थेत असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जाते आणि त्यांची देखील वैद्यकीय तपासणी सध्या सुरू असल्याचं सांगितलं जाते। आणि वरती जे फ्लॅट आहे, ज्या फ्लॅटमध्ये ही सगळी रेव पार्टी झालेली आहे त्या फ्लॅटमध्ये आता पोलीस तपास करत आहेत आणि आणखी काही पुरावे या संबंधी सापडत आहेत का, यामध्ये नेमकं अंमली पदार्थ आणले कुठून आणि राजकीय कनेक्शन यामध्ये काय आहे का याचा देखील पोलीस आता तपास घेत असल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन नागेश मर्डेसह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे। रेव पार्टीच्या स्थळावरून अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत। अजिंक्य, संपूर्ण आढावा तर तुम्ही घेतलेला आहे, मात्र ही कारवाई किती वाजता झाली नेमकी आणि आता याच्या पुढे नेमकी कशा पद्धतीने पोलिसांकडून कारवाई केली जाणार आहे या संदर्भात काय माहिती आहे? मध्यरात्रीच्या सुमारास 3:30 ते 3:30च्या दरम्यान ही सगळी कारवाई केली असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येते। पोलिसांना त्यांच्या सूत्रांच्या माध्यमातून ही माहिती समजली होती की या 1 नंबरचा जो या बिल्डिंग मधला फ्लॅट आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा आणला गेलेला आहे आणि रेव पार्टी सुरू आहे, अशा प्रकारची माहिती पोलिसांना त्यांच्या सूत्रांमार्फत, त्यांच्या खबरीमार्फत देण्यात आली होती। त्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी या ठिकाणी छापेमारी मध्यरात्री केली आणि 3 महिला आणि 5 पुरुषांना या ठिकाणी ताब्यात घेतलं असल्याचं पोलिसांकडून सांगितलं जातंय। आता पोलिसांचा जो तपास आहे या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी करून यांनी नेमकं हे अंमली पदार्थ आणले कुठून, हे सप्लाय करणारे कोण आहेत आणि यामध्ये काही राजकीय कनेक्शन्स आहेत का किंवा इतर जे लोक या पार्टीमध्ये सापडलेले आहेत त्यांचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, ते कुठल्या पार्श्वभूमीचे लोक आहेत, अशा प्रकारचा तपास जो आहे तो पोलिसांकडून सुरू आहे। आणि आता देखील या ठिकाणी पोलीस वरती छापेमारी करत असल्याची माहिती समजते। इतर साहित्याची देखील तपासणी पोलिसांकडून केली जाते। यापूर्वी या ठिकाणी काही अशा पार्ट्या झालेत का किंवा या भागात आसपास अशा प्रकारच्या पार्ट्या यापूर्वी रेव पार्ट्या झालेत का याचा देखील आता पोलिसांकडून कसून तपास सुरू आहे। मात्र एकनाथ खडसेंचा जावई यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समजल्यानंतर या ठिकाणी पोलीस बंदोबस्त देखील मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे। वरती पोलिसांचं काम सुरू आहे, पोलिसांना कुठलंही डिस्टर्बन्स नको यासाठी खाली पोलीस तैनात करण्यात आलेला आहे। माध्यमांना देखील वरती जाण्यास मज्जाव केला जातोय। आपण पाहतोय की आता देखील तगडा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। तर वरती पोलीस जे आहेत ते तो जो फ्लॅट आहे त्याची तपासणी करत आहेत।
काही नमुने देखील तिथले घेतले जाणार आहेत, कारण की ज्यावेळी या सर्व आरोपींची वैद्यकीय तपासणी केली जाईल तेव्हा त्यांचे रक्ताचे नमुने घेतले जातील आणि त्यामध्ये देखील अंमली पदार्थ सेवन केलेले आहेत का हे देखील समोर येणार आहे। मात्र पोलिसांनी जी छापेमारी केलेली आहे या छापेमारीमध्ये मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आणि दारूचा साठा आणि हुक्का देखील रात्री पोलिसांना सापडलेला आहे। हे सगळं नेमकं या आरोपींनी आणलं कुठून, सेवन करण्यासाठी